जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे आणि आज आपण आपल्या 45व्या भागापर्यंत पोहोचलो आहोत. आपणा सर्वांना माहित आहे की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये कार्यरत आहे. ठाण्यामध्ये सुरू झालेली ही संस्था आता डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा, नवी मुंबईमध्ये देखील आपले कार्य विस्तारत आहे. जसं दर एपिसोडमध्ये आपण एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो, तसं आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या संस्थेच्याच एका प्रकल्पाविषयी. त्या प्रकल्पाचं नाव आहे स्वच्छ खाडी अभियान. स्वच्छ खाडी अभियान हे जवळजवळ एक 18-19 वर्षापूर्वी सुरू झाले. पर्यावरण दक्षता मंडळाचा जलसाक्षरता हा एक प्रकल्प आहे. याच्यामध्ये आपण पाण्याचा सदुपयोग आणि दुरुपयोग याविषयी लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो. तर याच जलसाक्षरतेच्या अंतर्गत स्वच्छ खाडी अभियानाची सुरुवात झाली. स्वच्छ खाडी अभियान हे खाडीची स्वच्छता करण्याचे अभियान नाही, तर खाडी स्वच्छ ठेवण्याचे अभियान आहे. म्हणून आपण याला स्वच्छ खाडी अभियान असे म्हणतो. क्लीन क्रीक मुवमेंट असं याचं नाव आहे. क्लिनिंग क्रीक मुवमेंट असं आपण या अभियानाला म्हणत नाही. म्हणजे ऍक्च्युली आपण पाण्यामध्ये म्हणजे खाडीमध्ये उतरून खाडी स्वच्छ करत नाही, तर आपण जे लोक असतात जे पाण्यामध्ये खाडीमध्ये कचरा टाकतात किंवा खाडी प्रदूषित करतात, त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते अजून त्यामध्ये कचरा टाकणार नाहीत. तर म्हणून आपलं हे स्वच्छ खाडी अभियान आहे आणि याच्या अंतर्गत आपण अनेक विविध उपक्रम राबवत असतो. तर यामध्ये आपण 2 कॉन्फरन्स करतो या निमित्ताने. 2 फेब्रुवारी हा वर्ल्ड वेटलँड डे असतो, म्हणजे जागतिक पाणथळभूमी दिन. तर त्याच्या निमित्ताने आपण एक मोठी कॉन्फरन्स या स्वच्छ खाडी अभियानाच्या अंतर्गत करतो. आणि आता पुढच्या म्हणजे येत्या 2 फेब्रुवारीला आपली एक 25वी कॉन्फरन्स होणार आहे. म्हणजे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 2 तारखांना आपली कॉन्फरन्स होणार आहे. याच्या अंतर्गत आपण अजून म्हणजे खालच्या उजवीकडच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की आपण पाण्याचं टेस्टिंग सुद्धा करतो. म्हणजे पाण्यामधलं ऑक्सिजन किती आहे, पाण्यामध्ये बीओडी किती आहे, सीओडी किती आहे, त्याची सॅलिनिटी काय आहे, अशा अनेक प्रकारचे जे पाण्याचे केमिकल म्हणजे गुणधर्म असतात ते आपण या स्वच्छ खाडी अभियानामार्फत अभ्यास करतो. आपल्याकडे जवळजवळ गेल्या 15 ते 16 वर्षांचा डेटा आहे खाडीच्या वॉटर क्वालिटीचा. तर हे सुद्धा आपण या स्वच्छ खाडी अभियानाअंतर्गत करतो. आणि यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो आणि जे स्टेक होल्डर्स असतात, म्हणजे मुख्य स्टेक होल्डर्स म्हणजे आपले कोळी बांधव, त्यांचा देखील या स्वच्छ खाडी अभियानामध्ये खूप मोठा सहभाग आहे. त्यांना घेऊन आपण हे अभियान राबवतो. तर यामध्ये विद्यार्थी, कोळी बांधव आणि अजून बाकी जे जे खाडीच्या किनारी राहणारे स्थानिक आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी होतात आणि या सगळ्यांना घेऊन आपण हे स्वच्छ खाडी अभियान राबवत आहोत. यामध्ये अनेक लोकांमध्ये आता खाडीबद्दल अवेअरनेस देखील निर्माण व्हायला लागला आहे आणि अनेक जणांना आता ही माझी खाडी आहे असं वाटतं. त्यानुसार ते खाडी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तर हा स्वच्छ खाडी अभियानाचं हे म्हणजे काय म्हणतात पॉझिटिव्ह गोष्ट आपण म्हणू शकतो की आतापर्यंत आपण जे स्वच्छ खाडी अभियान राबवलं त्याचा परिणाम आता आपल्याला दिसत आहे या स्वच्छ खाडी अभियानाच्या माध्यमातून.
त्यानंतर आजच्या विषयाकडे आपण वळूया. आजचा विषय अतिशय वेगळा आहे. म्हणजे मागच्याच सेशनमध्ये आपण गिधाडांविषयी माहिती घेतली होती. आज आपण मधमाशांविषयी जाणून घेणार आहोत. तर या मधमाशांच्या अनोख्या विश्वामध्ये सफर घडवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री तरे. तर मी तुम्हाला थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. श्री तरे सरांनी MSc बायोडायव्हर्सिटी केलं आहे. त्यानंतर सध्या ते परेल येथील गोल्डन स्पायरल स्कूलमध्ये नेचर एज्युकेटर म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाण्यामध्ये कुठेही समजा सोसायटीमध्ये पोळं असेल किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये असेल किंवा बिल्डिंगच्या एका पार्टमध्ये पोळं जर असेल तर सरांना लगेच फोन जातो आणि ते तिथे येऊन रेस्क्यू करतात. म्हणजे नॅचरल पद्धतीने किंवा हनीबींना मधमाशांना इजा न पोहोचवता ते कशा प्रकारे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो यासाठी सरांचं यामध्ये काम आहे. आणि त्या विषयातले वर्कशॉप्स देखील ते कंडक्ट करतात. म्हणजे बी किपिंग म्हणजे हनीबींचं संवर्धन कसं करावं किंवा आजकाल हनीबीचे बॉक्सेस आहेत जे आपण आपल्या गॅलरीमध्ये देखील ठेवू शकतो किंवा त्यांचं शेत आहे गावाकडे त्या शेतामध्ये देखील ठेवू शकतो. तर याचे अनेक फायदे देखील असतात. तर या सर्व गोष्टींमध्ये सरांचं प्रावीण्य आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अजून मधमाशांच्या विषयी अतिशय रंजक माहिती. तर आता फार वेळ न घेता मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. आपला आजचा विषय आहे मधमाशांचे अनोखे विश्व. नमस्कार. आवाज येतोय का एकदा चेक करून घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे मी पटकन आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरू करणार आहे. त्या अगोदर पर्यावरण दक्षता मंडळाचे आणि माझ्या या प्रवासामध्ये ज्यांचा हातभार लागला त्यांचा अगोदरच मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर मधमाशांबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर आपल्याला फक्त मधमाशांचा डंख किंवा मध या दोनच गोष्टींबद्दल माहिती असते. पण मधमाशा इतर काय काय गोष्टी करतात त्याच्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते किंवा आपल्याला अज्ञान असतं किंवा आपण तो विषय नसल्यामुळे आपण त्याबद्दल कधी बोलणं होत नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परागीभवन. आपलं शेतामधलं किंवा इतर कोणतीही जी झाडं असतील त्या सगळं फुलाचं फळ होणं याच्यासाठी मधमाशीची खूप महत्वाची भूमिका असते. त्यानंतर आपण जे काही अन्न खातो त्याच्यामधला तिसरा भाग हा मधमाशांमुळे आपल्याला मिळत असतो. मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो त्या सगळ्यांच्या मागे मधमाशांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. मधमाशा जंगलातला पाण्याचा सोर्स अतिशय चांगल्या प्रकारे शोधू शकतात कारण त्यांना नेहमी चांगलं आणि स्वच्छ पाणी लागतं. त्याच्यानंतर मधमाशांमुळे जेव्हा परागीभवन होतं तेव्हा त्याच्याने ज्या बिया तयार होतात त्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या असतात. त्याच्यातून वाढणारी झाडं ही अतिशय चांगल्या गुणवत्तेची, चांगल्या क्वालिटीची आणि सक्षम असतात. त्याचप्रमाणे बियांची संख्याही वाढते. म्हणजे मधमाशा नसतील तर एखाद्या फळामध्ये समजा नॉर्मली 300 बिया होत असतील तर मधमाशा असल्यावर ते 600 एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. आणि त्या फळाच्या चवीमध्येही फरक पडतो. म्हणजे जी काही आपण फळं आज खातो त्या फळांचं जर परागीभवन मधमाशांमुळे झालं असेल तर त्यांच्या चवीमध्ये खूप फरक पडतो. तर या मधमाशांचे प्रकार कोणते आहेत तर आज आपण ज्या बघणार आहोत त्या समूहाने कॉलनीने राहणाऱ्या माश्या आहेत. एकट्या राहणाऱ्या ज्या माश्या आहेत अशाची खूप संख्या आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जगात टोटल 20,000हून खूप जास्त प्रकारच्या माश्या आहेत. त्याच्यातल्या कॉलनी करून राहणाऱ्या माशांमध्ये 5 प्रमुख प्रकारच्या माश्या आहेत. तुम्ही पाहू शकता त्यांना आपण आगमाशी म्हणतो जी पोळी आपल्याला सोसायटीमध्ये दिसतात किंवा तुम्ही फोटोमध्ये बघू शकता पाण्याच्या टाकीवरती असतात, मोठमोठ्या झाडांवरती असतात. तर ही जी पोळी असतात ती आगमाशीची पोळी असतात, प्रचंड मोठी असतात. शहरात आता फार कमी झालेल्या आहेत पण आता पुन्हा जानेवारी ते जून या सीझनमध्ये त्यांचा पोळी येण्याचा वाढण्याचा सीझन असतो. तर इथे तुम्हाला दिसते अशा प्रकारे आगमाशीची पोळी असते आणि ही प्रचंड मोठी असतात. ही माशी आपण पाळू शकत नाही कारण ही खूपच अग्रेसिव्ह असते, रागीट असते आणि हिला तुम्ही पाहू शकता दशी यांनी पोळी केलेली आहे. ही खूप उंचावरती पोळी लागते आणि त्यांना मोकळी जागा लागते. तर पण याच्यातून आपण मध नक्की काढू शकतो. मध खूप चांगला मिळतो, मोठ्या प्रमाणावर मिळतो. पण आगमाशीचा मध जसं माशी ही अग्रेसिव्ह आहे तसा तो मधही थोडा अग्रेसिव्ह त्याच्यात गुणधर्म असतो. त्याच्यामुळे हा जास्त खाणं योग्य नाहीये. 2 वर्षाखालच्या मुलांना आणि गरोदर महिला असतील तर त्यांना आपण देत नाहीत, टाळतो हा कारण त्याच्यामध्ये हीट जास्त असते. त्यामुळे आगमाशीचा मध आपण बेतानेच खावा. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल राईट साईडला एक माणूस शिडीवरती बसलेला आहे आणि तो पोळं काढतोय. हे नेपाळमधली हनी हंटर्स म्हणून
जमात आहे की ते अशा प्रकारची नैसर्गिक जी पोळी वाढलेली आहे त्याच्यातला मध गोळा करतात, त्यांना हानी न पोहोचवता. त्याचंही वेगळं टेक्निक आहे. तर अशा प्रकारे आगमाशी, इंग्रजीमध्ये जिला एपिस डॉर्सेटा किंवा रॉक बी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची माशी जी आहे एपिस मेलिफेरा, युरोपियन बी किंवा मेलिफेरा असं तिला म्हटलं जातं. तर ही जी आहे ही डार्क जागेमध्ये, काळोख्या जागेत राहणारी आहे. नैसर्गिक काळोख्या जागा म्हणजे झाडाची ढोल असेल किंवा दगडाच्या कपारी असतील, तर तिथे ही माशी आपलं पोळं करून राहते. आणि नावाप्रमाणे युरोपियन म्हणजे ही युरोपमध्ये स्थायिक असलेली आणि आता संपूर्ण जगात पसरलेली आहे ही, बऱ्याचशा कारणांमुळे. कारण ही खूप चांगल्या प्रकारे मध गोळा करते. कामाचा उरक जास्त आहे हिचा आणि हिचा मेंटेनन्स फार कमी आहे. अग्रेसिव्ह नाही आहे. आपण अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो हिला. तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल 2 फोटोंमध्ये उजव्या साईडला ट्रकवरती या पेट्या लादलेल्या आहेत आणि या ट्रकवरती लादून पेट्यांचं काय केलं जातं, तर जिथे शेती आहे मोठमोठ्या प्रमाणावरती आणि तिथे फुलं यायला सुरू झालेली आहे, तिथे या पेट्या नेल्या जातात, शेतांच्या आजूबाजूला ठेवल्या जातात आणि मग फुललेल्या फुलांवरती माश्या जातात, मध गोळा करतात, पराग गोळा करतात. आमचा बी किपरचा हा फायदा होतो की आम्हाला मध मिळतं आणि पराग मिळतं आणि त्या शेतकऱ्याला हा फायदा होतो की त्याचं पिकाचं पॉलिनेशन चांगलं होतं आणि त्याला पिकामध्ये चांगल्या क्वालिटीची फळं मिळतात, जास्त फळं मिळतात आणि त्यांची चव चांगली होते. हा फायदा शेतकऱ्याला होतो. अशा प्रकारे एकमेकांना मदत करून आपण पुढे जात असतो. तर अशी ही युरोपियन माशी, हिच्या एका बॉक्समधून अंदाजे एका वर्षाला जर त्यांना कंटिन्युअस खायला मिळालं तर जवळजवळ 60 ते 70 किलो मध निघाल्याच्या नोंदी आहेत. त्यांना खायला किती मिळतं त्याप्रमाणे. तर अशा प्रकारची ही दुसरी माशी आहे युरोपियन माशी. तिसरी सातेरी माशी, जिच्यावरती मी काम सुरू केलेलं काम करतो आणि पुढेही मला त्या माशीवर काम करायचं आहे. एपिस सिराना इंडिका, हिला इंडियन बी म्हटलं जातं, एशियन बी म्हटलं जातं आणि मराठीत आपण सातेरी म्हणतो. सातेरी नावातच आपल्याला कळून येतं की 7 अशा एकेरी ओळीमध्ये या माशीने पोळी बांधलेली असतात आणि ही माशी पण झाडाच्या ढोलीमध्ये किंवा दगडाच्या कपारीमध्ये आपलं घर बांधते. त्यांना काळोखामध्ये राहायला आवडतं आणि आतमध्ये ढोलीमध्ये या 7 एकमेकांना समांतर अशी पोळी बांधतात आणि त्यांचं पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये राहत असते. तर सातेरी माशी का जपावी किंवा तिचं महत्व काय, तर आपल्या भारतामध्ये जी काही झाडं आहेत, वेली आहेत, गवत आहे, झुडपं आहेत, त्या सगळ्यांचं परागीभवन करायचं काम सातेरी माशी करते. आगमाशी करते नाही असं नाही. काही फुलं छोटी असतात ज्याच्यावरती आगमाशी जाऊ शकत नाही, पण मग त्याच्यावरती सातेरी माशी जाऊन आपलं काम करू शकते. तर सातेरी माशी म्हणून महत्वाची आहे की ती व्हर्टिकल लेवल, आम्ही आमच्या भाषेत म्हणतो व्हर्टिकल लेवलला काम करते. छोटी असतील, गवत असेल, जमिनीलगत काही झाडं असतील, त्यापासून ते उंच वाढणारं जे कोणतं झाड असेल आपल्याकडे, त्या सगळ्या सातेरी माशी परागी होण्याचं काम करते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती आपल्याकडच्या हवेला अतिशय व्यवस्थित काम करू शकते. समुद्र किनाऱ्यावरती काम करू शकते, खाऱ्या हवेवरती तिला काही त्रास होत नाही. पण युरोपियन माशी जी ती थंड प्रदेशातली आहे, ती खाऱ्या हवेवरती तग धरू शकत नाही. त्यामुळे युरोपियन माशी खाडीवरती किंवा खाऱ्या हवेवरती राहू शकत नाही. पण सातेरी माशी भारतातल्या सर्व भागामध्ये राहू शकते आणि चांगल्या प्रकारे काम करू शकते. त्याच्यामुळे संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. हिच्यातून मिळणारा मध कमी असतो, पण त्याची क्वालिटी आणि चव चांगली असते. खायला कसं मिळतं त्याप्रमाणे पुन्हा यांच्याकडून एका वर्षातून एका पेटीमधून जवळजवळ एक 20-25 किलो मध निघाल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर चौथी जी आहे फ्लोरिया, तिला लिटिल बी म्हटलं जातं किंवा फ्लोरी म्हटलं जातं. हिचं पोळं अंधाऱ्या जागेत पण नाही आणि एकदम मोकळ्या जागेत पण नाही. त्याच्यामुळे झुडपांमध्ये ही आपलं पोळं करते की जिथे झुडपांची, झाडांच्या पानांची थोडीशी सावली असेल आणि त्यांना कव्हर केलेलं असेल, पण नीट बघितलं तर हे पोळं आपल्याला दिसू शकतं. तुम्ही जर नीट फोटो पाहिला तर इथे तुम्हाला सेंटर मधला जो फोटो आहे त्याच्यावरती दिसेल की हातामध्ये जी काडी पकडली आहे, त्या काडीच्या वरचा भाग जो आहे तो फुगीर आहे, एखाद्या गोल आडव्या ठेवलेल्या बशीसारखा, आणि खाली जे आहे ते पोळं सरळ आहे. तर फ्लोरी माशीचं पोळं करायची पद्धती अशीच असते की वरती हा कंद करतात आणि फ्लोरी माशी सुद्धा आपण
पेटीत ठेवू शकत नाही, पाळू शकत नाही, पण तिचा आपण मध गोळा करू शकतो आणि तो मधही चांगला असतो. काटेरीपेक्षा जरी तो तरी पण त्याची मेडिकल व्हॅल्यू खूप चांगली आहे, जास्त आहे. लहान मुलांना अतिशय चांगला असतो. लहान मुलांना याचा काहीही त्रास होत नाही. पण याचं प्रोडक्शन कमी असतं. डहाणूच्या केव्हीके केंद्रात कोसबाडला जिथे मी प्रशिक्षण घेतलं, तिथे ही फुलोरी माशी पेटीमध्ये कशाप्रकारे बसवता येईल, जेणेकरून तिचा परागीभवनासाठी वापर करता येईल, याविषयी उत्तम साने सरांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याला थोडंफार यशही आलेलं आहे. तर अशी ही एपिस फ्लोरिया फुलोरी माशी शहरामध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावलेली आहे बाकीच्या माशांबरोबर आणि हिचं पोळं जे आहे ते एकदम हाईटला नसतं. एक 10 ते 12 किंवा जास्तीत जास्त 25-30 फुटावरती ही पोळं बांधते, कारण जास्त हाईटवरती ती जात नाही. त्यानंतर ही शेवटची माशी जी आहे एपिस ट्रायगोना किंवा स्टिंगलेस बी असं आपण म्हणतो. गावच्या भाषेत तिला पोळ्याची माशी म्हटलं जातं. ही अतिशय छोटी असते आणि मच्छीपेक्षाही कमी साईज हिची असते. इथे तुम्हाला वेगवेगळे फोटो दिसत असतील. उजवीकडे जे फोटो दिसत आहेत ते त्यांचं घराचा एंट्रन्स आहे. त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी त्यांनी केलेली स्पेसिफिक रचना आहे की फक्त त्याच मधमाशा त्या पोळ्यामध्ये जाऊ, त्याच्या ढोलीमध्ये जाऊ शकतील, बाकी कोणी येऊ शकत नाही. आणि या माशीचं नावातूनच कळतंय, स्टिंगलेस बी म्हणजे हिला डंख नसतो, स्टिंग नसतो. पण जर स्टिंग नाहीये तर मग ती स्वतःचं प्रोटेक्शन कसं करते, तर जेव्हा कोणी मध चोरायला किंवा त्या माशा खायला कोणताही प्राणी येतो, तेव्हा या माशासह त्याचे जे काही ओपनिंग असतील, म्हणजे नाक झालं, कान झालं, डोळे झाले, तोंड झालं, या सगळ्यामध्ये एंट्री करतात आणि मग त्याला एकदम भंडावून सोडतात. त्याच्यामुळे आम्हीही काम करताना असं म्हणतो की दुसऱ्या माशांचा स्टिंग किंवा डंख परवडला, पण यांचं नाकाकानात जाणं परवडत नाही. ते खूप त्रासदायक आणि इरिटेटिंग असतं. तर अशा प्रकारे या स्वतःच्या पोळ्याला वाचवतात. आणि ही माशी खूपच छोटी असल्यामुळे मोठ्यातल्या मोठ्या फुलापासून ते एकदम छोट्यातलं छोटं फुल जे असेल, जे आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही, अशा फुलावरती जाऊन मध गोळा करतात. त्याच्यामुळे निसर्गात या मधमाशांची खूप मोठी गरज आहे आणि महत्व आहे. आपल्या भाषेत सांगायचं किंवा आपल्याला कळेल असं सांगायचं झालं तर आजकाल बरेच आंबा बागायतदार म्हणतात की आमची झाडं सगळं तसंच आहे, सगळं खत आम्ही तसंच करतोय, पण मोहर येऊन पण फळं चांगली येत नाही. कारण ही जी माशी आहे ही आंब्यावरती जाऊन चांगल्या प्रकारे काम करते. आंब्याची फुलं असो किंवा काजूची फुलं असो, त्याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आणि परागीभवन होऊन फळं चांगली मिळतात. पण आता काय होतं की आंबा बागायतदार, काजू बागायतदार किंवा इतर बाकी सगळेही मोठ्या प्रमाणात केमिकल स्प्रे करतात, कारण त्यांना तो सीझन घालवायचा नसतो. हवा बरीचशी बदलते, त्याच्यामुळे मोहर गळून जातो, कीड लागते. मग ते होऊ नये म्हणून ते बागायतदार किंवा व्यापारी जे आहेत ते केमिकलचा स्प्रे करतात आणि तो स्प्रे केल्यामुळे या छोट्या माशा ज्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीमध्येच राहत असतात, कारण त्यांना तिथे माहिती असतं इथे आपल्याला 100% खाद्य मिळणार आहे, त्यांची वसाहतच्या वसाहत पूर्ण नष्ट होऊ शकते हा स्प्रे केल्यामुळे. कारण या माशा अतिशय छोट्या आहेत आणि यांना खूप कमी जागा लागते. कमी जागेत त्या चांगल्या प्रकारे राहू शकतात. तर त्यामुळे यांची संख्या कमी होते आणि मग इव्हेंच्युअली आंब्याची किंवा त्याच्यामुळे ज्यांचं परागीभवन होते अशा फळांची संख्या कमी होते. तर अशा 5 प्रकारच्या माशा बघितल्या आपण. या 5ही प्रकारच्या माशा आपल्या भारतामध्ये आढळतात. आता माशांचे प्रकार बघितल्यावरती आपल्याला पुढचा प्रश्न असतो की बाबा आतमधली संरचना कशी आहे. तर आता आपण जे 5 प्रकार बघितले त्या सगळ्या प्रकारच्या माशांमध्ये 3 प्रमुख प्रकार आपण सांगू शकतो किंवा काम करणारे घटक म्हणू शकतो. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की तुम्ही राणी माशी पकडता का? राणी माशी कशी दिसते? तर प्रत्येक प्रकारच्या मधमाशीमध्ये 3 माश्या ज्या असतात त्या असतात. एक राणी माशी असते, त्याच्यानंतर कामकरी माशी असते आणि ड्रोन असतात. तर या 3 प्रकारच्या माशा या आपण बघितलेल्या 5ही प्रकारामध्ये बाय डिफॉल्ट असतात. जसे घरातले आपण कुटुंबीय असतो की घरामध्ये आजी असते, आजोबा असतात, वडील असतात आणि मुलं असतात आणि भाऊ बहीण असतात. तशा प्रकारे मधमाशीच्या फॅमिली मधले जे घटक आहेत ते म्हणजे राणी, कामकरी माशी आणि ड्रोन. प्रत्येकाचं आपण एकेकाचं काम बघूया की कोण काय काम करतं. तर राणी माशी जसं नाव आहे तशी ती राणी आहे. त्याच्यामुळे ती संपूर्ण फॅमिलीची हेड आहे, प्रमुख आहे आणि ती सगळ्या फॅमिलीला कंट्रोल करते. तिच्यामुळे सगळी फॅमिली, सगळ्या माशा ज्या आहेत त्या एका पोळ्यामधल्या
त्या सगळ्या एकत्र राहतात, त्यांना एकत्र बांधून ठेवायचं काम करते. तिच्या अंगातून सतत एक स्त्राव निघत असतो, ज्याला क्वीन्स फेरोमेन असं म्हटलं जातं. आणि त्या वासामुळे मधमाशांना कळतं की आपली राणी कुठे आहे, किंवा आपले भाऊबंद कुठे आहेत, किंवा आपले फॅमिली मेंबर कुठे आहेत. तो वास जो आहे तो त्या सगळ्या माशा एकमेकांना पास करत असतात, जेणेकरून पोळ्यामधल्या सर्व फॅमिली मेंबरना तो एकच गंध येत असतो आणि त्याच्यावरून त्यांचं आयडेंटिफिकेशन होत असतं की दुसऱ्या कोणत्याही पोळ्यातल्या माशा आपल्या घरामध्ये येऊ नयेत आणि काही फेरफार किंवा त्रास देऊ नयेत. त्याबद्दल आपण नंतरही बोलूयात. पण हे होण्यासाठी तो राणीचा जो गंध आहे क्वीन फेरोमेन, त्याच्याने त्यांचं आयडेंटिफिकेशन होतं. तर राणीचं हे काम असतं. त्याच्यानंतर दुसरं काम असतं, राणी जी आहे ती कंटिन्युअस अंडी देत असते. आणि किती अंडी तर आपण विचारही करू शकणार नाही, अशा प्रकारे आणि इतकी अंडी ती देत असते. दिवसाला म्हणजे 24 तासाला एक 1200 ते 1500 नॉर्मल राणी, आणि आजची जी राणी आहे ती जवळ-जवळ 2300 किंवा 3000 अंडी एवढी देऊ शकते. कारण त्यांना फटाफट काम करायचं असतं, मोठ्या प्रमाणात काम असतं आणि त्यांची स्ट्रेंथ तेवढी असते. त्याच्यामुळे राणी माशी फक्त अंड देणं एवढंच काम करत असते आणि पोळं बांधून एकत्र फॅमिली मेंबरना ठेवणं. आणि तिसरं काम म्हणजे जेव्हा राणी माशी मरणार असते किंवा फॅमिली मोठी होत असते, तेव्हा नवीन राणीची गरज असते. मग तेव्हा नवीन राणी बनवण्यासाठी संदेश देणं किंवा ऑर्डर देणं आणि ते काम बाकीच्या कामकरी माशांना सांगणं, हे काम राणी माशी करत असते. आता आपण बघूयात कामकरी माशी. कामकरी माशीचं जसं नाव आहे कामकरी माशी, पोळ्यामध्ये असणारी सगळ्या प्रकारची कामं, म्हणजे राणी माशीने जी सांगितलेली कामं ती सोडून बाकीची सगळी कामं. आता पोळ्यामध्ये काय काय कामं असतात? सगळ्यात महत्वाचं पोळं बांधणं, बाकीचं आपल्याला माहित असलेलं म्हणजे मध गोळा करणं. मध गोळा केल्यावरती तो मध बनवणं, मध बनवण्याची एक वेगळी प्रोसेस असते. परागकण आणणं, पोळ्याची सुरक्षा करणं, सिक्युरिटी करणं, पोळ्यामध्ये असलेल्या लहान मधमाशांना भरवणं, अशा प्रकारची भरपूर कामं पोळ्यांमध्ये, पोळ्याच्या बाहेर माशांना करायची असतात. आणि ती सगळी कामं या कामकरी माशा करतात. त्यांच्या वयानुसार ते सगळं ठरलेलं असतं. बरं, त्यांना हे कोण सांगतं का? कोणीही सांगत नाही. त्यांच्या छोट्याशा मेंदूमध्ये, आता ही राणी माशी किंवा कामकरी माशी जी जर तुम्ही पाहिली, तिची साईज सातेरी माशीची जी साईज आहे अंदाजे 1 सेंटीमीटर, 1.25 सेंटीमीटर एवढीच होते. आणि आगमाशीची, कामकरी माशी जर बघितली तर ती 1 इंच साईज एवढीच साईज त्यांची असते. आणि त्यांचा मेंदू जर बघितला तर अतिशय छोटा, म्हणजे थोडासा मुगाच्या दाण्याहून थोडासा मोठा. तर या मेंदूमध्ये हे सगळं माहिती, नॉलेज, प्रोसेस स्टोअर असतं. त्यांना कोणालाही सांगावं लागत नाही की कधी कोणतं काम करायचं. त्या स्वतःहून त्यांचं ठरलेलं काम करत असतात. तर अशा प्रकारे कामकरी माशी, जी अतिशय महत्वाचा घटक आहे पोळ्याचा. त्यानंतर शेवटचं आहेत ड्रोन, ज्यांना नर म्हटलं जातं. तर असे हे नर, यांचं काम फक्त आणि फक्त एकच असं, निसर्गाने त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते म्हणजे राणी माशीला फलित करणं. राणी माशीबरोबर समागम करून, मेटिंग करून राणी माशीला अंड देण्यायोग्य बनवणं, हे एवढंच काम नरांचं असतं. बाकी नर काहीही काम करत नाही. ते पोळ्याच्या बाहेर अन्न शोधण्यासाठी सुद्धा जात नाही. आणि ते इतके आळशी, किंवा निसर्गाने त्यांना तसं दिलेलं आहे की ते खाण्यासाठी सुद्धा जागते हलत नाहीत. बाकीच्या कामकरी माशा येऊन त्यांना भरवतात आणि मग ते खातात. अशा प्रकारे नरांचं काम असतं. तर हे मधमाशीचे फॅमिली मेंबर झाले. ही एक जुजबी माहिती मी सांगितली. आता आपण मधमाशीचं लाईफ सायकल बघूयात. लाईफ सायकल म्हणजे अंड घातल्यापासून ते मोठी होईपर्यंत ती कसं कसं काम करते. तर इंटरेस्टिंग भाग हा आहे की राणी माशी आणि कामकरी माशी यांचं अंड सेमच असतं. त्याच्यात काहीही फरक नसतो. त्यांना खायला काय मिळतंय यावरून त्या अंड्यातून काय निघणार, कामकरी माशी निघणार की राणी माशी निघणार, हे ठरतं. आता जसं मी मगाशी म्हणालो की जेव्हा गरज असते तेव्हा, म्हणजे राणी माशी मरणार असेल तर, किंवा पोळं मोठं होतंय आणि त्या एका पोळ्याचे 2 पोळे करायचे आहेत. ज्याप्रमाणे फॅमिली बिझनेस असेल तर तो आपण डिव्हाइड करतो आणि 2 मुलांनी वाटून देतो. त्याचप्रमाणे इथे राणी माशी थोडंसं काम करते की आता फॅमिली मोठी होते, खायला भरपूर मिळतंय, सगळ्या कंडिशन फेवरेबल आहेत. मग अशा वेळी नवीन राणी बनवायचा ती
संदेश आपल्या गंधामार्फत बाकीच्या कामकरी माशांना देते. मग त्यासाठी क्वीन सेल बनवला जातो. आपण बघितलेलं आहे की नेहमी षटकोनी प्रकारचं जे पोळं असतं, त्या प्रत्येक षटकोनाला सेल असं म्हटलं जातं. त्या सेलचा वापर पोळ्यामध्ये अंड घालण्यासाठी, मग त्या अंड्यातून पूर्ण माशी बाहेर येण्यासाठी आणि इतर वेळी मध साठवणं आणि परागकण साठवणं या कामासाठी केलेला असतो. तर अशा प्रकारे राणी माशी त्यांना सिग्नल देते की तुम्हाला आता नवीन राणी बनवायची, मग नवीन राणीचं राणी घर किंवा क्वीन सेल बनवा. त्याची साईज मोठी असते. ते किती आहे हे त्या कामकरी माशांना माहीत असतं. मग तो सेल बनवून झाला की मग त्याच्यामध्ये राणी माशी जाऊन अंड घालते. सॉरी. आणि मग त्या अंड्याला किंवा त्या राणी घराला फक्त आणि फक्त एक स्पेसिफिक प्रकारचं खाणं दिलं जातं, डाएट दिला जातो, ज्याला रॉयल जेली किंवा राजान्न असं म्हटलं जातं. आता हे राजान्न काय आहे किंवा ते असतं, ते मधमाशी कामकरी माशीच्या डोक्याजवळ ग्रंथी असतात. त्याच्यातून स्त्रवत असतं. जसं सस्तन प्राण्यांच्या मादीला दूध येतं स्तनातून, त्याचप्रमाणे यांच्या डोक्याजवळ ग्रंथी असतात. त्याच्यातून हा रॉयल जेली नावाचा पदार्थ अतिशय प्रोटीन रिच पदार्थ असतो तो. आणि तो पदार्थ दिल्यावरती त्या अंड्यातून राणी माशीचा जन्म होतो. आणि बाकीच्या कामकरी माशांची जी अंडी असतात त्यांना फक्त पहिले 3 दिवस रॉयल जेलीचा खुराक दिला जातो, डाएट दिला जातो आणि इतर दिवस त्यांना मध आणि परागकण दिले जातात. तर अशा प्रकारे एकाच अंड्यातून कामकरी माशी आणि राणी माशी बाहेर निघते. आता पुढचा प्रश्न आहे की ड्रोनचा जन्म कसा होतो? तर त्यासाठी पण वेगळी प्रोसिजर आहे. राणी माशीला जेव्हा वाटतं की आता आपल्याला नरांची गरज आहे, त्याच वेळी नरांची पैदास केली जाते. मग त्यासाठी पुन्हा ती स्पेसिफिक गंध सोडते आणि मग कामकरी माशांना कळतं की आपल्याला नर तयार करायचे आहेत. त्याच्यासाठी नरांचे वेगळे सेल्स, नरांची घरं बनवली जातात. ती थोडीशी मोठी असतात. थोडीशी म्हणजे किती? हा खूप इंटरेस्टिंग आणि छान पार्ट आहे की एवढ्या छोट्या जीवाने, छोट्या इन्सेक्टने किती कमालीची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, जी अजून माणसाला जमलेली नाहीये. तर होतं असं की नवीन माशीपासून आपण सुरुवात करूया. नवीन राणी माशी जन्माला आली की ती सगळ्यात अगोदर स्वतःचं राणी घर आहे ते साफ करून बाहेर येते आणि आल्याला ती बघते बाजूला कोणती राणी घरं आहेत का? जर बाजूला कोणती राणी घरं असतील तर ती तोडून टाकते. कारण तिला स्वतःला राणी बनायचं असतं आणि ती बाहेर आली म्हणजे ती तेवढी स्ट्रॉंग आहे म्हणून ती सगळ्यांच्या अगोदर बाहेर आली. बाकीच्या तिच्यापेक्षा वीक आहेत. मग निसर्गात त्यांची काहीही गरज नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे ती राणी माशी बाहेर आली की बाकीच्या राणी घरांना तोडून टाकते जेणेकरून बाकीच्या राण्या येणार नाहीत. आणि मग ती हवेत उंच उडी घेते. उंचच्या उंच लागते आणि हे करत असताना ती स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडते, फेरोमेन ज्याला म्हटलं जातं. तो कसला असतो? मेटिंग फेरोमेन असतो तो, की ज्याच्यामुळे नर माशांना कळतं की एक अशी राणी माशी आहे की जी मेटिंगसाठी तयार आहे. आणि मग त्या गंधावरती त्या पोळ्यांमधली किंवा बाकीच्या पोळ्यांमधली जी नर नर माशा आहेत त्या सगळ्या तिथे जातात आणि तिच्यासाठी मेटिंगला करतात. तर हा मेटिंगचा जो पार्ट आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. उंचच उंच उडताना राणी माशी उडत असते. मग त्या हाईटला जे नर उडू शकतील, कारण मधमाशीचं महत्वाचं काम किंवा सगळी कामं जी आहेत ती उडण्याशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे तेवढी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तेवढा स्ट्रॉंग जीन्स किंवा तेवढा स्ट्रॉंग डीएनए त्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे उंच जे नर उडू शकतात तेच त्या राणी माशीबरोबर समागम करतात, मेटिंग करतात आणि ती मेटिंगची प्रोसेस हवेत उडतानाच होते. आणि मेटिंग करत असताना नर आपले शुक्रजंतू राणी माशीच्या पोटामध्ये टाकतो आणि त्याचा ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, तो राणी माशीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये फिट बनलेला असतो आणि तो त्याला काढता येत नाही. काढताना तो तुटून जातो आणि नर त्याच्यामध्ये मरून जातो. अशा प्रकारे राणी माशी एकाच वेळी जवळ-जवळ 15 ते 16 नरांशी मेटिंग करते, समागम करते आणि त्यांचे जे काही शुक्रजंतू आहेत, स्पर्म्स आहेत, ते सगळे पुढचे 2.5-3 वर्षासाठी तिच्या पोटामध्ये ती साठवून ठेवते. एवढी तिची ताकद आहे, एवढी ती त्यांची टेक्नॉलॉजी भन्नाट आहे, की ते पुढची
जवळजवळ 2.5-3 वर्ष कंटिन्यू अंडी घालू शकते विदाऊट फेल, काहीही न करता. ती आयुष्यातून फक्त एकदाच मीटिंग करते, एकदाच समागम होतो. आपल्या भाषेत आपण त्याला हनीमून म्हणतो. तर तो फक्त एकदाच होतो. त्यानंतर पुढे ती कंटिन्यू अंडी देऊ शकत असते. तर आता हे जे स्पर्म्स तिने पोटामध्ये साठवलेले आहेत, त्याच्यातून पुढे मी राणी माशी कशी तयार होते ते सांगितलं, कामकरी माशी कशी तयार होते. आता ड्रोन तयार करण्यासाठी तो जो सेल असतो, त्याच्यात ती अंड घालणार आहे, तो थोडासा मोठा केला जातो. कितपत मोठा केला जातो, की राणी माशीचं पोट दाबलं जाणार नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, राणी माशीचं स्वतःचं जे एग आहे, त्यांची जी एग्स असतात, जी प्रत्येक सस्तन प्राण्यामध्ये असतात, फक्त मग ते एग पडतं ड्रोन्स तयार करताना आणि ते अफलित अंड म्हणतात, अनफर्टाईल एग असतं, ज्याच्यातून ड्रोन होतात. आणि जेव्हा कामकरी माशा तयार करायच्या असतात, तेव्हा तो सेल थोडासा छोटा असतो. किती छोटा, की राणी माशीच्या पोटावरती दाब पडेल आणि तिने जे नर माशीचे स्पर्म्स पोटामध्ये जमा करून ठेवलेले आहेत, ते त्याच्याबरोबर बाहेर जातील आणि ते अफलित अंड फलित होतं आणि मग त्याच्यातून कामकरी माशी बाहेर येते. इतकं भन्नाट कॅल्क्युलेशन त्यांचं असतं. ती जॉमेट्री अजून आपल्यालाही जमलेली नाहीये, की एक्झॅक्टली किती साईजचा तो षटकोन असायला हवा, की राणी माशीचं पोट दाबलं जाईल आणि किती साईजचा असायला हवा, की राणी माशीचं पोट दाबलं जाणार नाही. हे कॅल्क्युलेशन त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. तर अशा प्रकारे यांचा जन्म होतो. आता राणी माशीचं आपण सगळं बघितलं. सगळ्यात महत्त्वाचं किंवा इंटरेस्टिंग आपल्याला वाटत असतं ते यांचा षटकोनी आकारात असणारं घर. तर ते कशाचं बनलेलं असतं? ते बनलेलं असतं मेणाचं. आणि हे मेण कुठून त्या आणतात किंवा कुठून बनवतात? तर त्या स्वतः मध खातात. मध हे त्यांचं स्वतःचं अन्न आहे आणि त्याच्यापासून त्या मेण बनवतात. 10 चमचे मध खाल्लं की 1 चमचा मेण त्या प्रोड्यूस करू शकतात. आणि इथे आपण बघू शकता की षटकोन हा असा आकार आहे, की ज्याच्यामध्ये कमीत कमी मटेरियल वापरून जास्तीत जास्त मजबूती आणि जास्तीत जास्त स्टोरेज मिळतं. हे मधमाशांनी शोधून काढलं. त्यामुळे त्या षटकोनी घरटं बनवतात. हा की चौकोन, त्रिकोण किंवा अष्टकोन. तर इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसतात मधमाशीच्या पोटाच्या खाली या ग्रंथी असतात, त्यांना वॅक्स ग्लँड म्हटलं जातं आणि ह्याच्यातून असं हे पातळ पापुद्र्यासारखं मेण निघतं आणि याच्यातून त्या पोळं बनवतात. तर ह्याच्यातलाही इंटरेस्टिंग पार्ट हा आहे, की त्या कशाप्रकारे कॅल्क्युलेशन करतात हे आपल्याला माहिती नाही. साधा आपल्या घराची भिंत बांधायची असेल, तर आपण ती फक्त खालपासून सुरू करू शकतो. पण मधमाशा ज्या आहेत, त्या त्यांच्या असलेल्या चौकटीमध्ये किंवा त्या जर झाडाच्या ढोलीमध्ये असतील, तर त्या 4ही बाजूने किंवा 5ही बाजूने किंवा सर्व बाजूने म्हणा, जिथून त्यांना कनेक्ट करायला मिळतंय, तिथून त्या पोळं बांधायला सुरुवात करू शकतात आणि ते जेव्हा मिक्स होतं, एकमेकात येतं, तेव्हा ते परफेक्ट षटकोन एकमेकात बसलेले असतात. इतकं त्यांचं परफेक्ट कॅल्क्युलेशन असतं आणि अजूनही आपल्याला हे कळू शकलेलं नाहीये, की त्या षटकोन कशाप्रकारे बांधतात. आता आपण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी पटापट आणि घाईघाईत घेतो. त्याबद्दल मला खरंच माफ करा. आर्टिफिशियल बी कीपिंग किंवा सायंटिफिक बी कीपिंग त्याच्याबद्दल आपण आता थोडंफार बोलूयात. तर ह्याच्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे बी फार्म, जिथे आपल्याला मधमाशांच्या पेट्या किंवा कॉलन्या ठेवता येतील. त्यानंतर मधमाशांची पेटी, ज्याच्यामध्ये कॉलनी भरलेली आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स, आर्टिफिशियल फूड आणि हनी एक्स्ट्रॅक्शन या सगळ्या गोष्टी आपण बी कीपिंगच्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो. मी स्वतः जे घेतो. तर आता ट्रेनिंगचा विषय निघाला म्हणून मला थँक्स बोलायचे आहेत, की माझी जी मैत्रीण अरुंधती, तिच्यामुळे ते ट्रेनिंग चालू झालं आणि 3-4 सेशन्स त्याचे झाले. त्याच्याबद्दल मी तर खूप खूप आभारी आहे, कारण मला ते एकट्याला जमत नव्हतं. तर अशा प्रकारचे जे हे ट्रेनिंग आहेत ते आपण ठाण्याला घेतो. लोकांना ॲक्चुअल प्रॅक्टिकल अनुभव देतो बी कीपिंगचा. आणि तो केल्यावरती तुम्ही ठरवू शकता, की तुम्हाला नक्की काय करायचंय किंवा कितपत बी कीपिंग जमतंय किंवा नाही जमत आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील मधमाशीची ही पेटी आहे. आपण फोटोत बघितली असेल. तर ही अशी स्टँडवर ठेवली जाते, जेणेकरून आपल्याला काम चांगल्या प्रकारे करता येईल. आणि हिची रचना अशा प्रकारे केलेली असते, की आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम असतात आणि त्या फ्रेमवरती मधमाशांची पोळी असतात. त्याच्यामुळे आपल्याला हँडल करायला, ऑब्झर्व्ह करायला आणि पूर्ण काम करायला, मध काढायला खूप चांगल्या प्रकारे जमतं. ही निळ्या रंगाची जी पेटी आहे, ही सातेरीची पेटी आहे. ह्याच्यामध्ये 8 फ्रेम असतात. वरती कव्हर आहे आणि खाली तुम्हाला एक फट दिसत असेल, तिथून मधमाशा ये-जा करतात. इथून मधमाशांचे येण्या-जाण्याचा रस्ता आहे आणि इथे क्वीन गेट म्हणून एक छान प्रकार असतो.
नावावरूनच आपल्याला कळलं की क्वीन गेट म्हणजे ते राणी घर गेट त्याला असं म्हटलं जातं, की राणी दरवाजा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 4 mm जागे एवढ्याच पट्टी लावलेली असते मेटलची, ज्यातून फक्त कामकरी माशा ये-जा करू शकतात. पण राणी माशी जाऊ शकत नाही. राणी माशी आतमध्ये असते आणि जसं की मी मगाशी म्हटलं, राणी माशी फक्त एकदा मेटिंग करायच्या वेळीच बाहेर उडते. मेटिंग झालं की मग ती पुन्हा आतमध्ये आली की ती पुन्हा बाहेर जात नाही. बाहेर जायचं काम नसतं. ती प्रमुख घटक आहे, अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे ती नेहमी झेड सिक्युरिटीमध्ये असते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ती पुन्हा बाहेर जात नाही. आणि उजव्या साईडला जी पांढऱ्या रंगाची पेटी दिसते याच्यामध्ये 10 फ्रेम असतात किंवा 11 फ्रेमही कधी-कधी टाकतो आपण. ही मेलिफेराची पेटी आहे. ह्याचं पण दोघांचं पूर्ण स्ट्रक्चर सेमच असतं. खाली पोळी असतात, ज्याच्यामध्ये त्यांची अंडी असतात. ब्रूड चेंबर म्हटलं जातं आणि वरती हनी चेंबर असतं, ज्याच्यातून आपण मध गोळा करतो. हे अर्बन बी कीपिंगचे माझे स्वतःचे काही फोटो आहेत. उजव्या साईडला तुम्हाला दिसतंय, की इथे हे माझ्या घराच्या बाहेर ठेवलेल्या बी बॉक्स आहेत. माझा जेव्हा MSCचा प्रोजेक्ट चालू होता, तेव्हा मी इथे ऑब्झर्वेशनसाठी बी बॉक्स ठेवलेले. मी ठाणा ईस्टला राहतो. स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटावरती. आमच्या बाजूला शाळा आहे, कॉलेज आहे. त्याच्यामुळे बऱ्या प्रकारे गाड्यांची ये-जा असते. एवढं असूनही माझ्या घराच्या बाहेर पहिल्या माळ्यावरती या मधमाशीच्या पेट्या, कॉलन्या चांगल्या प्रकारे राहिल्या आणि इथे तुम्हाला डाव्या हाताला वरती कोपऱ्यावरती हे ताटामध्ये जे दिसतंय, हे मी घरी काढलेलं मध आहे. पूर्ण पांढरं शुभ्र. जर बॉटलमध्ये भरून दिलं तर साखरेचा पाक वाटेल इतकं ते पांढरं शुभ्र होतं. पण हे पांढरं शुभ्र असायचं कारण मधाचा रंग हा मधमाशीला खायला काय मिळतंय याच्यावरती अवलंबून असतं. तर हा असा पांढरा शुभ्र मध आणि पांढरा शुभ्र पोळं त्यांना नारळाचे परागकण मिळत होते आणि शेवगा दोघांची फुलं पांढरी आहेत आणि ती माझ्या आजूबाजूला त्या वेळामध्ये जास्त होती. त्याच्यामुळे हे पांढरं पोळा आणि पांढरं मध आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण अर्बन बी कीपिंग ही करू शकतो. शिकण्यासाठी, ऑब्झर्वेशनसाठी, अभ्यासासाठी आपण शहरामध्ये मधमाशीच्या पेट्या ठेवू शकतो. आता हनी एक्सट्रॅक्शनवरती मी अगदी थोडक्यात बोलणार आहे, की बरीचशी कोणत्याही लोकांना मला नावं ठेवायची नाही, पण माझे जे जैन मित्र होते त्यांचं म्हणणं होतं, की अगोदरपासून मध जो आहे तो नॉनव्हेज आहे, त्याच्यामुळे ते लोकं खात नाहीत. अनेक बाकीचे लोक ही जे व्हेज असतात ते म्हणतात, की मध नॉनव्हेज आहे. मग ह्याचं कारण जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं, की फार पूर्वीच्या काळी ते आदिवासी काढायचे किंवा शेतातील लोक मध काढायचे, तेव्हा ते पूर्णच्या पूर्ण पोळं पिळून काढले जायचं आणि ते पोळं पिळत असताना त्याच्यामध्ये त्यांची अंडी, अळी, लार्वा या सगळ्यांचा ज्यूस यायचा. त्याच्यामुळे त्या माशा ज्या आहेत त्या त्याच्यात मेल्या जायच्या. त्याच्यामुळे माशा मारून काढलेला मध आणि त्यांचा अळीचा किंवा अंड्याचा ज्यूस त्या मधामध्ये यायचा. त्याच्यामुळे तो नॉनव्हेज व्हायचा आणि त्यामुळे त्याला बरेच लोक म्हणायचे, की आम्हाला मध नको. पण इथे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतंय, या पहिली जी स्लाइड आहे याच्यात या लाकडी पट्ट्यांमध्ये जी पोळी दिसतात त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मध असतं. याच्यामध्ये एकही माशीचं अंड नसतं. आपण पेटीची रचना तशीच केलेली असते, की वरच्या भागामध्ये फक्त मधाचा भाग असेल आणि या आपण फ्रेम घेतो आणि हे मधल्या फ्रेममध्ये तुम्हाला दिसतंय स्टीलची टाकी आहे. त्याच्यामध्ये जसा आपला वॉशिंग मशीनचा ड्रायर असतो त्याच प्रकारे आपण या फ्रेम टाकतो आणि हाताने हे मशीन फिरवलं जातं आणि तो सगळा मध निघून येतो. ह्याच्यामध्ये पोळही डिस्ट्रॉय होत नाही आणि कोणतीही माशी मारली जात नाही. अशा प्रकारे आपण मध काढतो. माझाही मध अशाच प्रकारे मी काढलेला असतो, की ज्याच्यामध्ये एकही माशीला इजा पोहोचवली जात नाही आणि मधमाशीचं पोळही आपण तोडत नाहीत. आता मधमाशी म्हटलं की आपल्याला फक्त मध हा एकच प्रोडक्ट वाटतो, पण मधमाशीचे किंवा बी कीपिंगचे भरपूर प्रोडक्ट आहेत. ऑफकोर्स मध हा पहिला आहे, पण त्याचबरोबर पोलन म्हणजे परागकण हाही एक मोठा घटक आहे. इथे आपल्या चित्रात वेगवेगळ्या प्रकारचे परागकण दिसत आहेत आणि ते अतिशय मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात न्यूट्रिशन किंवा प्रोटीन सप्लाय म्हणून. स्पेसिफिकली सांगायचं झालं तर कॅन्सरचे जे पेशंट असतात त्यांची केमोथेरपी चालू असते, त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी खूप कमी झालेली असते आणि म्हणून मग त्यांना डॉक्टर कोणते तरी टॉनिक देतात ज्याच्याने त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून यावी. परंतु काही जणांचा इतका प्रॉब्लेम झालेला असतो की त्यांना ते टॉनिकही झेपत नाहीत. मग अशा वेळी डॉक्टर त्यांना हे नैसर्गिक सोर्स की ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रोटीन, व्हिटॅमिन आहेत आणि ते चांगल्या प्रकारे त्यांना वापरता येतात.
याचा त्रास काही होत नाही आणि हे अतिशय छोट्या प्रमाणात घेऊनही त्यांचा इफेक्ट चांगला होतो. तर असे हे परागकण इथे तुम्हाला दिसतात. वेगवेगळ्या फुलांचे जेवढ्या प्रकारची फुलं आहेत त्या सगळ्यांचे परागकण गोळा करता येतात. त्याची वेगळी पद्धत असते, वेगळं टेक्निक असतं. बी किपिंग मधला नेक्स्ट पार्ट जो आहे तो पोलन कलेक्शन वरती असतो. तर अशा प्रकारचे हे पोलन, मी स्वतः हे पोलन 2000 रुपये किलोने विकतो. आता त्याची किंमत अजून वाढलेली आहे. त्यानंतर बी वॅक्स, मधमाशीचं जे मेण आहे ते वापरून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. मी स्वतः आता लिप बाम बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. नॅचरल असल्यामुळे त्याचा तुम्हाला त्रास काही होत नाही. तर हे बी वॅक्स वापरून वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सच्या गोष्टी, टू बी फ्रँक, स्त्रिया वापरत असलेली जी प्रसाधनं आहेत, मग ते लिपस्टिक असो किंवा चेहऱ्याला लावायची वेगवेगळी मलम असो, फाउंडेशन असो, तर ह्यातल्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. म्हणजे अगदी ती जी गोष्ट 100 रुपयाला मिळते ती तुम्हाला 2000ला मिळू शकते. तर ह्याच्यात मेन फरक असतो ब्रँडिंगचा असतो. त्याचप्रमाणे केमिकल बेस जे असतात ते अतिशय स्वस्त प्रमाणात मिळतात आणि नॅचरल बेस जे असतात ज्याच्यामध्ये वॅक्स वगैरे वापरलेला आहे, ज्याच्याने शरीराला काही त्रास होत नाही. तर अशा प्रकारचे कॉस्मेटिकच्या प्रोडक्टसाठी बी वॅक्स वापरलं जातं. त्यानंतर बी व्हेनम आणि स्टिंग थेरपी. बी व्हेनम कलेक्ट करून विकणं हा एक वेगळा प्रकार आहे, पण डायरेक्ट बी स्टिंग घेणं, ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी जळवा वापरल्या जायच्या, जळू वापरल्या जायच्या आणि शरीरातलं अशुद्ध रक्त काढलं जायचं, तर त्याच प्रकारे हा बी स्टिंग, मधमाशीचा डंख जो आहे, इथे लक्षात घ्या की मी मधमाशी म्हणतोय, मधमाशी वेगळी आणि गांधील माशी वेगळी. तर मधमाशीचा जो डंख असतो तो पॅरालिसिस, आर्थरायटिस, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार अशा वेगवेगळ्या दुखण्यावरती काम करतो. तर हा जो स्टिंग देतो आपण, त्याच्याने काय होतं, ज्याला आपण मधमाशीचं विष म्हणतो, ते विष नसून औषध आहे आणि ते केमिकल जे असतं ते शरीरामध्ये जाऊन अतिशय चांगल्या प्रकारे इफेक्ट होतो. तर अशा प्रकारची बी स्टिंग थेरपी मी देतो. मी माझ्या घरच्यांना आणि बऱ्याचशा माझ्या मित्रांना, नातेवाईकांना दिलेली आहे. याचा अतिशय चांगला इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर वर्ल्ड बी डे 20 मे हा जगामध्ये वर्ल्ड बी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. सेलिब्रेट करायचं कारण असं की आपण फक्त जंगल म्हटलं की मोठे प्राणी वाघ, सिंह, किंवा आम्ही जंगलात गेल्यावरती काय दिसलं, वाघ, सिंह दिसले आणि साप दिसले असंच म्हणतो. त्याच्यामुळे बाकीचे जे जीवजंतू आहेत, जे जंगलाच्या संपूर्ण घडणावळीमध्ये किंवा त्या पूर्ण इकोसिस्टीम मध्ये, परिसंस्थेमध्ये महत्वाचे आहेत, त्याच्यामध्ये मधमाशी एक आहे आणि तिच्याबद्दल जागृती व्हावी, लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा म्हणून वर्ल्ड बी डे साजरा केला जातो. हा 20 मेला साजरा होतो. संपूर्ण जगभर वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. मधमाशी वाचवण्यासाठी काय करता येईल, लोकांमध्ये अवेअरनेस कसा पसरवता येईल, या संदर्भात आपल्याकडेही बरेचसे कार्यक्रम होतात. तर अशा प्रकारे हा वर्ल्ड बी डे साजरा केला जातो. तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकलात तर मी खूप खूप आभारी होईन. आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, त्याच्यामुळे मी आवर्त घेतो आणि तुमचे प्रश्न यायच्या अगोदर मी माझ्या या प्रवासामध्ये ज्यांचा सहभाग आहे, कारण आता जेव्हा व्हॉट्सअप ग्रुप पाहिला तेव्हा माझे बरेचसे शिक्षक वर्ग होते, सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत, पण पर्यावरण दुसरा मंडळ आणि सगळे संबंधी या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे की त्यांनी मला इथे ही संधी दिली. आणि त्या सगळ्या शिक्षकांमुळे मी आज इथवर आहे की मी इथे थोडंफार मला माहीत असलेलं नॉलेज मी इथे बोलू शकतो. त्याबद्दल मी पर्यावरण दुसरा मंडळ आणि माझ्या सर्व शिक्षकांचा, गुरुजनांचा, ज्यांच्याकडून मी शिकलो, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो, त्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद श्री. तू अतिशय सुंदर पद्धतीने मधमाशांचा पूर्ण म्हणजे त्यांची लाईफ सायकल, नंतर त्यांचे प्रकार, या सगळ्याबद्दल खूप रंजक पद्धतीने माहिती सांगितली. आपल्याला काही प्रश्न आले आहेत चॅट बॉक्समध्ये, पण त्याच्या आधी मी आपल्या पार्टिसिपंट्सना विचारते की कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी हँड रेस करून प्रश्न विचारायला हरकत नाही. मधमाशांच्या डंखावर तुळशी माती लावतात, हे कितपत योग्य आहे? हो, अगदी बरोबर आहे. तुळशी माती हे मीच प्रत्येकाला सांगत आलेलो आहे, कारण त्याच्यामध्ये खूप चांगला इफेक्ट पडतो. कारण मुळात माती जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे ते जे मधमाशीचं किंवा गांधील माशीचं विष शरीरात गेलेलं आहे ते चांगल्या प्रकारे खेचून घेते आणि तुळशीची असेल तर ती तुळशीचे गुणधर्म असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते.
तर तुळशी माती ही ऑलवेज बेस्ट, म्हणजे कुठेही तुम्हाला तुळशी माती नसेल तर ओली माती, आणि काळी असेल तर चांगली. ती जेवढी जास्त ओली राहील तेवढी जास्त ती ते विष जे आहे ते ओढून घेते. त्याच्यामुळे तुळशी माती लावायला काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, धन्यवाद. ओके, छाया मिस्त्री मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. मला प्रश्न विचारायचा होता की मधाला एक्सपायरी डेट असते का? म्हणजे म्हणतात की जुना मध जेवढा तेवढा चांगला, पण म्हणजे तरी किती वर्षापासून, समजा आपण रॉ मटेरियल मध्ये आपण तो ताजा मध काढला पोळ्यामधून, तर तो किती वर्षापर्यंत आपण वापरू शकतो? ओके, खूप छान प्रश्न विचारला छाया मॅडम. मधाला एक्सपायरी नसते, प्रोव्हायडेड तो मध मधमाशांनी पूर्ण बनवलेला आहे. म्हणजे मधमाशा जेव्हा मध पूर्ण बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 20% पाणी असतं, जो फुलामधला मधुरच गोळा केलेला असतो. तर असा तो मध मधमाशा तयार करतात, जेव्हा त्यांच्याकडून कन्फर्म होतं की मध तयार झालेला, तेव्हा त्याचा सील करतात आणि आपण तो सील मधच काढतो. जर तो मध तयार नसेल झाला, त्यातलं पाण्याचं प्रमाण जास्त असेल, तर आपल्याकडे आणल्यावरती तो फर्मेंट होऊ शकतो आणि मग त्याला आंबट वास येऊ शकतो. पण मध जो व्यवस्थित तयार झाले त्याला एक्सपायरी नाही. इजिप्तमध्ये जे उत्खनन झालेलं तिथे 3000 वर्ष जुना मधाचा बुधला मिळाला. मातीच्या मडक्यामध्ये मध साठवलेलं होतं आणि ते आताही एडिबल, खाण्याच्या लायक होतं. त्याच्यामुळे मधाला एक्सपायरी नाही. पण तो म्हणजे आणखी एक प्रश्न, सब प्रश्न क्वेश्चन म्हणून विचारते की समजा जर तो मध खराब झाला तर एक तर आपण चव घेऊन तो आंबट आहे एक समजू शकतो, पण एक एक्सपेरिमेंट म्हणून काही करू शकतो का? म्हणजे काही काही वस्तू आपण पाण्यात टाकल्या तर ते कळतो आपल्याला की तो खराब झाला आहे किंवा काही असं? नाही, खराब झाला तर त्याला आंबट वास येतो. अशा प्रकारे त्याला तुम्हाला त्याचं पूर्ण टेक्स्चर बदललेलं दिसतं, कारण ते फर्मेंट होतं ना. ज्याप्रमाणे एखादी आपल्या घरी ठेवलेलं नॉर्मल गोड गोष्ट आहे 4-5 दिवसांनी ती आंबट होते, तेव्हा त्याचं जे टेक्स्चर होतं तशा प्रकारे तो पूर्ण फर्मेंट झालेला दिसतो. त्याच्यामध्ये फेस यायला सुरुवात होतो, आंबूस वास येतो आणि त्याचं पूर्ण टेक्स्चर बदलून जातो. जो घट्ट मध असेल तो पाणसळ होतो आणि तुम्हाला त्याचं पूर्ण हळूहळू त्याच्यावरती बुरशी यायला लागते, असं व्हायला लागतं. त्याच्यावरून तुम्ही धन्यवाद. खराब होतोय. अजून एक प्रश्न आहे की मधमाशा चावल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? हा, अतिशय चांगला प्रश्न आहे. मधमाशी चावल्याने मृत्यू होऊ शकतो, ह्याला बऱ्याचशा पॉसिबिलिटीज आहेत. कोणती माशी चावल्याय, कुठे चावल्याय, किती प्रमाणात चावलेली आहे. आगमाशी जर तुम्हाला शरीरातले जे प्राईम पार्ट आहेत, म्हणजे मेंदूच्या जवळ आणि हृदयाच्या जवळ जर माशी चावली आणि त्याच्याने तुमची रिॲक्शन किती आहे, कारण चावल्यावरती सूज येते, सूज आल्यावरती ती तुम्हाला किती माशा चावल्या, तुमची बॉडी किती प्रकारे घेऊ शकते, त्याप्रमाणे तुम्हाला होणारा इफेक्ट त्याच्यावरती अवलंबून आहे. जर तुमच्या रक्तवाहिन्या सुजल्या आणि रक्ताचा प्रवाह थांबला तर मग मृत्यू येऊ शकतो. त्याच्यामुळे कुठे चावली आहे, किती प्रमाणात चावली आहे आणि तुमचं शरीर किती त्याला रिॲक्ट करतंय. कारण मधमाशी, मला जर वेळ असेल तर मी माझा अनुभव सांगू का सुरभी, मधमाशी चावल्याचा? हो, चालेल. हा, तर मी एक ठाण्यातच रेस्क्यू केलेला होता. अर्जंट होतं त्याच्यामुळे मी रेस्क्यू करायला गेलेलो. तर काम करत असताना माझा जस्ट हात वर झाला आणि पायावरती, माझ्या घोट्याच्या इथे दोन्ही पायाला मला जवळजवळ एक 20-20 गांधील आपल्या आगमाशा, रॉक बी ज्या रागीट आहेत त्या चावल्या होत्या. चावल्यानंतर 15 मिनिटात मला दरदरून घाम फुटायला लागला. पुढच्या 15 मिनिटांमध्ये माझं बोलणं एकदम बोबडं झालं, किंवा आपण म्हणतो जिभेवरचा ताबा सुटला. आणि मग मी जेव्हा घरी आल्यावरती थोडा ताप यायला सुरुवात झालं. दुसऱ्या दिवशी पोट पूर्ण साफ झालं आणि दुपारपर्यंत मला चांगला ताप आला, थंडी वाजायला लागली आणि पाय जिथे माशा चावलेल्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे 24 तासामध्ये टरटरून टम्म फुगले, की मला ते माझे स्लीपरही घालता येत नव्हते. फ्लोटर्स मला घालायला जमलेच नाही, कारण त्याचे बक्कल लावता येत नव्हते. मी जस्ट जायचं होतं त्याच्यामुळे स्लीपर घातले होते, पण रात्री मला स्लीपरही घालता आले नाही, इतके ते अगदी गरोदर बाईसारखे पाय टम्म फुगले. आणि मग तिसऱ्या दिवशी तो हळूहळू हे उतरला. अशा प्रकारे त्यांची इफेक्ट होतो. कुठे आता हे पायावरती चावलं होतं आणि माझं बॉडी वेट जास्त होतं, त्याच्यामुळे ते विष डायल्यूट झालं. पण एखादा कमी वजनाचा माणूस असेल तर त्याला नक्कीच त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण सावध राहिलेलं बरं. धन्यवाद. थँक्यू. हा, श्री. हा, बोला. प्रश्न विचारू का? हॅलो. हा, प्रश्न विचारू? हो, विचारा. हे जे बी पॉइझन आहे ते कसं काढलं जातं? हो, त्याची पूर्ण वेगळं टेक्निक असतं. मधमाशांना हार्म न करता एक काचेची प्लेट असते आणि त्याच्यावरती अतिशय बारीक तारा असतात आणि ज्यांना 0.00 व्होल्टचा सप्लाय दिलेला असतो. आणि मधमाशा त्यांच्या घरामध्ये जात असताना त्या
प्लेटवरती लँड होतात, त्यांना थोडासा शॉक लागला की त्या त्यांच्या नॅचरल सवयीप्रमाणे तिथे स्टिंग देतात आणि ती काच असल्यामुळे तो जो काही वेनम आहे त्यांचा स्टिंग आहे तो आत रुतत नाही, पण त्याच्यातून त्यांचं वेनम इंजेक्ट होतं आणि ते त्या प्लेटवरती जमा होतं. अशा प्रकारे ते गोळा केलं जातं. पण ही खूप टेक्निकल आणि वेळखाऊ प्रोसेस आहे, त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेऊनच ते करतायत आणि ऑफकोर्स ती पुढची प्रोसिजर आहे. अशा प्रकारे ते गोळा करून लॅबना दिलं जातं आणि मग त्याच्यावरती मग त्या पुढे औषध बनवतात. धन्यवाद. हो, धन्यवाद. हॅलो, बोला. हा गिरीश सर, तुमचा प्रश्न विचारा. ही फार चांगली आणि सुंदर माहिती भेटली. पण या संदर्भातले कोर्स पण होतात आपल्या इकडे, म्हणजे येऊरला पण व्हायचा माझ्या माहितीप्रमाणे. तर याच्या संदर्भातली ट्रेनिंगचा कोर्स आपल्याकडे होऊ शकतो का? हो. आणि हा जो बी किपिंगचा बॉक्स असतो त्याची साधारणतः काय किंमत असते आणि हा कोर्स किती दिवसाचा होऊ शकतो तुमच्याकडे? जर ह्याची हो. पूर्ण आलं लक्षात. 2 दिवसाचं मी ट्रेनिंग घेतो, ज्याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती दिली जाते आणि ऍक्च्युअल हँडलिंग करायला लावतो मी. तर ह्याची कोर्सची फी आहे 2,500 रुपये. तुम्ही माझा नंबर घेऊ शकता. आता जर इथून एक 7 ते 8 लोक 10 लोकांपर्यंत जमले तर त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग लावू शकतो. ठाण्यामध्येच मी ट्रेनिंग घेतो, कारण बऱ्याच लोकांना बाहेर जाणं शक्य नसतं. शनिवार रविवारी सगळ्यांना सुट्टी असते, त्याच्यामुळे त्या दिवशी आपण ट्रेनिंग घेऊ शकतो. आणि बी बॉक्स जो आहे तो कॉलनी सकट 6,000 रुपयाला जागेवरती पडतो. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वेगळे होतात. तर आय थिंक उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. हा जो कोर्स होतो तो तुम्ही तुमच्या घराकडेच घेता का? ईस्टला जिथे राहता तिकडे? हो. ओके, धन्यवाद. मॅम, तुमचा आपण शेवटचा प्रश्न घेऊ, कारण आता वेळेअभावी आपण जास्त प्रश्न घेऊ शकत नाहीये. पण आपला जो ऑनलाईन पर्यावरण शाळा नावाचा ग्रुप आहे त्याच्यावरती तुमचे प्रश्न पोस्ट करायला हरकत नाही. त्याच्यावरती सर नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. गौरी मॅम, तुमचा प्रश्न विचारा. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा होता की आता आपण रस्त्यात चालताना पण एखाद्या ठिकाणी वगैरे किंवा आपल्या घराच्या बिल्डिंगच्या बाहेर पण झाडावरती मधाचं पोळं दिसतं आणि मग कोणतरी ती मुलं वगैरे येतात आणि दरवाजा खिडक्या बंद करायला सांगतात आणि काहीतरी प्रोसेसने ती काढतात. परंतु ती शास्त्रीय प्रोसेस आहे का त्याच्यामुळे हार्म होतो त्या मधमाशांना? आणि मग अशा वेळेला आपण काय जागरूक हे सिटीजन्स म्हणून काय करायला हवं की जेणेकरून मधमाशांना हार्म न होता ते मधाचं पोळं निघावं? खूप खूप धन्यवाद. जागरूक नागरिकाची तुम्ही भूमिका बजावताय आणि त्याबद्दल प्रश्न विचारलात. हे जे फुकटमध्ये काढून देणारे असतात ह्यांचा मला खूप टू बी फ्रँक त्रास होतो. अशा प्रकारे की हे फुकट काढून देतो असं सांगतात आणि पोळं काढतात आणि मग तिथल्या तिथे त्यांनी जे आणलेलं गुळाचं पाणी असतं त्याच्यामध्ये ते पोळं टाकून 1,000 रुपये किलोने ते विकतात. त्याच्यामुळे तो एक त्रास होतो की ते खोटा मध विकतात आणि फुकट काही नसतं हे लोकांना माहिती आहे, तरी पण त्याच्यावरती लोक काही म्हणजे फुकट मिळते, कारण हे सगळी जी लोक आहेत त्यांची टीम असते, ते सोसायटीला जाऊन सांगतात की आम्ही फुकट काढून देऊ. हा एक प्रकार होतो आणि त्याच्यात ते गुळाचं पाणी विकतात. आणि दुसरं जे असतं ह्याच्यामध्ये चोरी करणारी लोक असतात की ते येऊन सांगतात की बाबा आम्ही पोळं काढतोय, प्रत्येक घरामध्ये येऊन जातात आणि त्यावेळी ते अदमास घेतात की घरामधली परिस्थिती कशी आहे, माणसं किती आहेत आणि फायनान्शियल कंडिशन कशी आहे, आणि मग तिथे चोरी केली जाते. तर जागरूक नागरिक म्हणून तुम्ही असं करू शकता की एकतर त्यांच्याकडून काढून घ्यायचं नाही पोळं, कारण ते बाय डिफॉल्ट चालतातच पोळं, सायंटिफिकली ते काढत नाहीत. ओके, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. आज अतिशय सुंदर पद्धतीने चर्चा सुद्धा झाली या विषयाबद्दल. आणि अजून कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की दुसऱ्या आपल्या ऑनलाईन पर्यावरण शाळेच्या ग्रुपवरती विचारायला हरकत नाही. आपण आता आपले काही अनाउन्समेंट्स आहेत संस्थेच्या वर्कशॉप किंवा प्रोग्राम संदर्भात, त्याकडे वळूया. अजून एक मगाशी एक प्रश्न विचारला की आपलं मधमाशीचं ट्रेनिंग म्हणजे बी किपिंगचं ट्रेनिंग आपल्या संस्थेतर्फे देखील आपण ऑर्गनाईज करतो. तर त्यामध्ये आपलं मामनोलीला आपलं निसर्गायण नावाचं सेंटर आहे, तिथे आपलं ट्रेनिंग आपण घेतो. तर तिथे सुद्धा ज्यांना इंटरेस्ट असेल ते नक्की त्या ट्रेनिंगला येऊ शकतात. त्यानंतर आपलं एक नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा आहे. तर त्याबद्दल आपलं ज्यांच्या गॅलरीमध्ये किंवा ज्यांच्या गच्चीमध्ये काही थोडीफार झाडं लावली असतील, ज्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्याकरता ही नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा आपण ऑर्गनाईज करतो. तर यामध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता. 20 डिसेंबर पर्यंत तुमची नावं तुम्ही आपल्या संस्थेकडे पाठवा, जेणेकरून आपण त्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेऊ शकतो. त्यानंतर आपलं माझा तलाव हे जे कॅम्पेन आहे ते आपण TMC आणि पर्यावरण दक्षता मंडळ या दोघांनी एकत्र सुरू केलं आहे. आणि ह्याचं मागच्या अनेक सेशनमध्ये तुम्ही या कॅम्पेन बद्दल ऐकलं असेल. ठाण्यातले जे तलाव आहेत त्यांच्या संवर्धनासाठी आपण हे सुरू केलं आहे. आणि यामध्ये आपल्या 2 वेगवेगळ्या ह्याच्यासाठी 4 प्रकारच्या कॉम्पिटिशन आपण ऑर्गनाईज केल्या आहेत.
तर एक शाळेतल्या मुलांसाठी 6वी 7वी 8वीच्या मुलांसाठी 2 कॉम्पिटिशन्स आहेत आणि 2 कॉम्पिटिशन आहेत ते ओपन फॉर ऑल आहेत. त्यामध्ये फोटोग्राफी आहे आणि रील मेकिंग आहे. तर यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. हे पोस्टर्स देखील मी आपल्या ग्रुपवरती शेअर करून ठेवते, जेणेकरून तुम्हाला याविषयी अजून माहिती मिळू शकेल. आणि उद्या म्हणजे 21 डिसेंबरला आपलं माझा तलावचं 3ऱ्या दिवसाच्या स्पर्धा आहेत. म्हणजे आपण 3 विभागांमध्ये स्पर्धा घेतल्या होत्या, 17 डिसेंबर, 19 डिसेंबर आणि 21 डिसेंबर. तर 21 डिसेंबरला ठाणे शहरामधले जे तलाव आहेत त्या तलावांच्या आसपासच्या ज्या शाळा आहेत त्यांनी ते तलाव अडॉप्ट केले आहेत. तर त्या शाळांमधली जी मुलं आहेत ती आपल्याकडे येऊन त्या तलावाबद्दलचे ऑब्झर्वेशन आपल्यासमोर मांडणार आहेत. तर हा कार्यक्रम आपण रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ या तिघांनी ऑर्गनाईज केला आहे. आणि महाराष्ट्र टाइम्स हे आपले या माझा तलाव मोहिमेचे पार्टनर आहेत, मीडिया पार्टनर आहेत. तर हे जे खाली तुम्हाला तलावांची लिस्ट दिसते आहे ते साधारण एक 14-15 तलाव ठाणे शहरातले आहेत. त्या तलावांचा आपण एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आहे, ज्यामध्ये मुलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा पोस्टर किंवा स्ट्रीट प्ले म्हणजे पथनाट्य या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून आपले तलावांबद्दलचे ऑब्झर्वेशन मांडणार आहेत. तर तुम्ही सर्वांना नक्की मी म्हणजे इन्व्हिटेशन देते की तुम्ही सर्वांनी या प्रोग्रामला नक्की उपस्थित राहावं. उद्या सकाळी 10 ते 1 मध्ये हा प्रोग्राम होणार आहे, रोटरी सेंटर, TMC स्कूल नंबर 19, विष्णुनगर, ठाणे वेस्ट इथे. तर तुम्ही सर्वांनी नक्की या प्रोग्रामसाठी उपस्थित राहावं ही विनंती. आणि पुन्हा एकदा आपले आजचे जे स्पीकर आहेत श्री तरे यांचे मनपूर्वक आभार आणि तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार की तुम्ही आज हे सेशन अटेंड केलं. पुढचं सेशन आपण पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत. एक स्पंज एक स्पीशीज असते जी पाण्यामध्ये, गोड्या पाण्यामध्ये आढळते, तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर काकवीपुरे सरांकडून. तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन पर्यावरणशाळा ग्रुपवर पाठवेन. आणि पुन्हा एकदा आपल्या आजच्या स्पीकरचे आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.